वेलकम बॅक टू माय चॅनल. आता मी संध्याकाळचाच व्लॉग स्टार्ट करते आहे. आता वाजले 3 कारण सकाळपासून मला अजिबात वेळ नव्हता आणि मी म्हटलं की थोडंसं व्लॉग आपण घेऊया आजसुद्धा. तर आता मी थोडीशी डीप क्लिनिंग करते आहे घराची. म्हटलं ते दाखवायचं तुम्हाला आणि 1-2 गिफ्ट्स आहेत ना, ते दाखवेन मी तुम्हाला. बाकीचे अजून आमच्या कारमध्येच आहेत आणि त्याच्यानंतर मला माझ्या बिझनेसचं कामसुद्धा करायचं आहे. मला वेळच मिळत नाही आहे गाईज, खूप जास्ती धावपळ होते. पण हे रुटीन जोपर्यंत सेट होत नाही तोपर्यंत असंच होणार आहे. एकदा का रुटीन सेट झाल्यावरती काहीच प्रॉब्लेम नाही. तर आता मी ठरवलं आहे की आता मी आधी काय करते, आमचे जे सिंक आहेत ना, ते आता खूप खराब झाले आहेत. तर ते मी जरा साफ करते आणि जो मिरर मी तुम्हाला दाखवला होता तो पण साफ करून घेते. त्याच्यानंतर मला शेगडीसुद्धा साफ करायची आहे आणि किचनचा या बाजूचा पार्ट जो आहे म्हणजे जो ओटा आहे तो पण मी तुम्हाला दाखवला होता की तो सुद्धा मला सेट करायचा आहे. तो पण मी छानपैकी सेट करून घेते आणि मी मस्तपैकी कचरा काढला आहे आणि लादी वगैरे पुसली आहे. सो घर एकदम छान क्लीन वाटतं आहे आणि मी एवढंच. आणि इकडे ह्यांनी काल मशीन लावली होती तर त्यांचे शर्ट्स त्यांनी धुतले आहेत, ते सुद्धा मला आता व्यवस्थित घडी घालून ठेवायचे आहेत. आणि हे बघा इकडे आहेत. आणि ही जी आमची फ्लोअर आहे ना म्हणजे आणि ही जी आमची गॅलरी आहे तीसुद्धा मला छान डेकोरेट करायची आहे. तर हे इथे ठेवलं आहे त्यांनी खरं, पण मी आधी पहिल्यांदा ही चांगली वॉश करेन आणि मग इथे ना आपण फ्लावर प्लांट्स वगैरे असं काय काय लावू, कारण हे असं शोभा देत नाही आहे हा स्टँड इथे अजिबात. आणि स्पेस खूप क्यूट आहे आणि कोझी आहे. सो ही छान बनवू शकतो, कारण बाकीचं तुम्ही इकडे बघाल ना, तुम्हाला बघा हां इकडे वरती त्याने किती छान फ्लावर्स वगैरे लावले आहेत कुंडीमध्ये. तर मी विचार करते मी सुद्धा इथे छानपैकी असं लावेन. तर त्याच्यामध्ये आपल्याला ही स्पेस खूप जास्त घाण झाली. एकतर इथे ना बसून व्यवस्थित काथ्या वगैरे घेऊन घासावं लागणार, तर हे निघणार नाही कारण हा 2 वर्ष झाली ह्यांनी अजिबातच हे धुतलेलं नाही आहे. मागे एकदा माझी आई आली होती आणि मी आलो होतो शॉपिंगच्या वेळी की आय गेस नाही, माझ्या मावशीच्या मुलाचं लग्न होतं ना तेव्हा आईने जस्ट थोडं घासलेलं आणि धुतलेली साफ केलेली, पण त्याच्यानंतर अजिबात कोणीच नाही केलं, ह्यांनी पण नाही केलं. सो मी आता ही वॉश करेन. त्याच्या आधी आपल्याला मिरर आणि सिंक वॉश करायचं आहे. तर चला ते काम करून घेऊया. हे बघा फेस वॉश करताना वगैरे असं उडतं ना, तर ते मी साफ करते आणि ते आहे मी. आणि हे सिंक असं थोडंसं डर्टी झालं इकडून, ते पण साफ करून घेते. आपला जो स्कॉच ब्राईट स्क्रॅच ह्याला काय बोलतात हे असतं ना, त्याचे मी मिडल म्हणजे हे असं कनेक्टेड असतं, ते मधून पार्ट केलेलं आहे. हे मी यूज करणार आहे ह्याच्यासाठी, कारण ह्याने स्क्रॅच वगैरे काहीच पडणार नाही ना त्याच्यामुळे. चला आता पटकन हे छान चमकवल्यानंतर दाखवते मी तुम्हाला. ओ वाव गाईज, कसला सुंदर झालाय बघा, एकदम भारी. माझा स्टँड नसल्यामुळे मला असं हातात धरून काम करावं लागतं आहे. बट ठीक आहे, अजून छान ह्याला एकदा घासते आणि मस्त क्लीन करते आणि फायनल लुक तुम्हाला दाखवेन मी थोड्याच वेळात. गाईज मला हे आता कपडे सुकलेले जे आहेत ते काढायचे आहेत आणि ते पायपुसणे मी मस्तपैकी घासले.
एवढं घासावं लागले की काय सांगू. हे सगळं आता घड्या घालते आणि मग तुम्हाला मी गिफ्ट्स दाखवते. आणि हे बघा गाईज, एकदम क्लीन झालेलं आहे सिंक पण आणि मिररसुद्धा, आणि खूप छान दिसत आहे आता मिररमध्ये. आणि मी दाखवते त्या रूममध्ये. या रूममध्ये सुद्धा सिंक खूप क्लीन झाला आहे आणि मिरर पण एकदम क्लीन झालेला आहे. सिंक पण एकदम नवीन असल्यासारखा चमकतो आहे. तर मी आता काय करते, कपडे वाळत घातले ते काढते आणि मग माझ्या ज्वेलरीचा फोटोशूट करते. मी तुम्हाला पण दाखवते. गाईज, हे आमच्या लग्नातले पेढे आहे. चिपळूणमध्ये वाशिष्ठी म्हणून एक मोठी फॅक्टरी आहे, वाशिष्ठी डेअरी. तिथून कणाकणात कोकण. सो तिथून हे पेढे घेतले होते आणि जेव्हा आम्ही येत होतो ना इकडे, तेव्हा कारमध्ये खाण्यासाठी घेतले होते. बट ते तसेच राहून गेले आणि आता ते आपण नाही खाऊ शकत. सो आता मी ह्यांना फेकून देते. तुम्हाला माहीत असेल का, तुम्ही वाशिष्ठीचे पेढे किंवा त्यांचे इतर डेअरी प्रॉडक्ट्स, हे बघा, पिंपळी खुर्द काळकाई मंदिरासमोर, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी, हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. खूप अमेझिंग प्रॉडक्ट्स आहेत त्यांचे. मी फर्स्ट टाईमच ते पेढे ट्राय केले जेव्हा लग्नाच्या वेळी, पण पेढे पण एवढं सुंदर आहेत. आणि एक म्हणजे ताक ट्राय केलेलं तिथलं. ताक जे नॉर्मल आपण बाहेर वगैरे मिळतं ते खूप पातळ असतं, पण त्यांचं ताक खूप असं घट्टसर आणि खूप छान होतं. सो टेस्ट पण अमेझिंग होती. असं एकदम काय बोलतात, आंबट वगैरे नव्हतं. खूप छान ताक मिळतं त्यांचं. आणि काय बोलत होते अजून, आणि व्हॅनिला प्लेन फ्लेवरचा मी आईस्क्रीमसुद्धा खाल्ला होता. तर तो पण खूप छान लागतो ॲक्च्युली तिथला. सो मी अजून तिथले प्रॉडक्ट्स ट्राय नक्की करेन वाशिष्ठीचे. आय थिंक आता रत्नागिरीमध्ये सुद्धा त्यांची ब्रँच ओपन होणार आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे आणि अमेझिंग प्रॉडक्ट्स असतात त्यांचे. तर तुम्ही वाशिष्ठीचे प्रॉडक्ट्स खाल्ला असाल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. आता मी सध्या घड्या घालते कपड्यांच्या. आज मी जेवणामध्ये बनवणार आहे मटकीचा रस्सा, भात, भाकरी आणि कोळंबी मसालासुद्धा आहे थोडा. ठीक आहे, तो खाईल, पण मी हे एवढं बनवणार आहे. आता मी मटकी भिजत घातली आहे, नंतर आपण बनवू. आणि मेन विषय झाला की जो कांदा मसाला मी घरून आणला होता, कांदा मसाला संपलेला, कांदा लसूण मसाला, तर तो आता करायचा आहे. तर त्याची रेसिपी विचारेन मी आईला की 2 किलो वगैरे बनवेन. कसा करायचा, काय करायचा तो, कारण त्याच्याशिवाय मला टेस्टच लागत नाही. असं असतं ना की एक मसाला तुम्ही जर ट्राय करता तुमच्या जेवणामध्ये तर त्याच्याशिवाय तुम्हाला टेस्ट लागत नाही. तर आता मला प्रश्न पडला आहे की उद्यापासून मी जेवणामध्ये काय टाकू. जर तुम्ही तो कांदा मसाला टाकला ना तर तुम्हाला इतर गोष्टी म्हणजे वाटण वगैरे टाकण्याची पण गरज लागत नाही, कारण तो घट्टसर असतो आणि त्याने ग्रेव्ही किंवा कोणती पण उसळ बनवता, काय बनवतं, त्याला एक दाटपणा येतो आपोआपच, कारण त्याच्यामध्ये सगळं असतं. आपली लसूण असतं, अद्रक असतं, त्याच्यानंतर कोथिंबीरसुद्धा असते आणि बाकीचे गरम मसाले असतात. त्याच्यामुळे त्याला दाटसरपणा येतो आपल्या ग्रेव्हीला, भाजीला, किंवा आपण नॉनव्हेजमध्ये पण ते बनवू शकतो, टाकू शकतो नॉनव्हेजमध्ये सुद्धा. तर असं आहे. तर मी ते रेसिपी विचारेन आणि मग तो मी बनवेन. आणि जेव्हा मी तो बनवेन तेव्हा तुमच्यासोबत पण त्याची रेसिपी मी शेअर करेन, जेणेकरून तुम्हाला पण हेल्प होईल की ते बनवण्यासाठी. आणि मागे अजून फ्रेम तुम्ही बघताय तशीच आहे. आणि हे सध्या आता मी पटपट ह्याच्या घड्या घालते आणि मग तुमच्याशी भेटते. हाय गाईज, मी सगळी साफसफाई केली, त्याच्यामुळे मला परत आंघोळ करावी लागली आणि मी बादलीवरून कपडे पण धुतलेत. तर मी आता कपडे वाळत घालायच्या आधी माझं ज्वेलरीचं शूट करून घेते, कारण आता सनडाऊन होत आलेला आहे आणि आता नाही केलं तर कधी करू, वेळच मिळत नाही. सो आता मी पटकन शूट करून घेते. इकडे कपडे
इकडे असा मी तयार केलेला आहे सेटअप आणि ह्याच्यावरती आता ज्वेलरी सेट ठेवेन आणि मग ह्याचा फोटोशूट करेन. गाइस हे बघा असा सेटअप केला आहे, खूप छान दिसतोय ना. सो चला ह्याचा पण फोटो काढते. एक फोटो काढला आहे एका सेटचा, आता दुसऱ्या सेटचा पण फोटो काढते. सो हॅलो गाईज, मी तुम्हाला म्हटलं होतं की मी माझ्या लग्नामध्ये काय गिफ्ट्स भेटलेत ते मी तुम्हाला दाखवेन. एक तरी पण आय थिंक एक की दोन तीन आय थिंक कारमध्ये आहे आणि जेवढे आता आणलेत वरती तेवढे मी तुम्हाला दाखवते. तर आपण चला सुरुवात करूया. फर्स्ट मी सगळे अनबॉक्स केले, मी रॅपिंग काढून टाकले. मी तुम्हाला सांगितलं कारण आम्ही गावालाच ते अनबॉक्स केले होते, कारण सगळ्यांना क्युरिओसिटी असते आणि एक्साइटमेंट असते की कसं असेल काय गिफ्ट असतील ना. त्याच्यामुळे आम्ही ते अनबॉक्स तिथेच केलं होतं आणि तिथे मी व्लॉग नाही घेतला. सो फर्स्ट आपण स्टार्ट करूया. मी तुम्हाला दाखवते की काय काय भेटलं आहे ते. सो इकडे तुम्ही बघू शकतात. आता मी नावं वगैरे नाही सांगत कोणी काय दिलं ते. हा रॅपिंग पेपर अर्धाच याला राहिला होता. आणि हा आहे कुकर, 3 लिटरचा कुकर आहे, जो मला भेटला होता ॲज अ गिफ्ट म्हणून लग्नामध्ये. आणि हा फुल एकदम पॅक आहे. आम्ही त्याला अनबॉक्स केला होता आणि तो फुल पॅक आहे. तर तुम्हाला दाखवते थोडा अनबॉक्सिंग करून मी आतमध्ये कुकर कसा आहे तो. ॲक्च्युली हा आम्ही ओपन करून बघितलाच नव्हता, फक्त बाहेरून बघितलं होतं. आता मला ते रिअलाईज झालं. आणि हे बघा, वेट इथे आहे असं हे हँडल असं आहे. ओके. आणि आता हा आहे इथे कुकर. हे बघा छान आहे, क्वालिटी पण छान आहे आणि मस्त आहे. म्हणजे थँक्यू सो मच ज्यांनी मला हा दिला आहे त्यांना. मला माहीत आहेत नावं, बट मी आता इथे सांगत नाही नावं. आणि हे एक्स्ट्राचं आय थिंक त्याला लावायला हँडल दिलेलं आहे, हे वाला. हे बघा असं छान आहे. मी नक्कीच यूज करेन. आणि ह्याला 5 इयर्स वॉरंटीसुद्धा आहे. सो बेस्ट. ॲल्युमिनियम प्रेशर कुकर आहे हा आणि 5 वर्षाची वॉरंटी आहे, म्हणजे खूप चांगला आहे. मी हा नक्की यूज करेन. आता आपण पुढे काय दिलं ते बघूया. त्याच्यानंतर हे जे गिफ्ट आहे इकडे जे आहे मोठं, तर आम्हाला एक्साइटमेंट होती याच्यामध्ये काय आहे. आणि हे मी सांगते तुम्हाला कोणी दिलं आहे ते, सांगितलं तरी चालेल. हे माझ्या भावाचे जे मित्र आहेत त्यांनी दिलं आहे आणि खूप सुंदर आहे ॲक्च्युली. ह्याच्यामध्ये मी दाखवते अनबॉक्स करून की याच्यामध्ये काय आहे ते. I don't know how to. थांबा, मी ते प्लास्टिक रिमूव्ह करते आणि तुम्हाला दाखवते. दिस इज ब्युटिफुल फ्लावर वास गाईज. हे बघा याच्यावरती गोल्डन डिटेलिंग आहे आणि व्हाईट आणि गोल्डनमध्ये आहे. हे आमच्या घराला खूप जास्त मॅच करेल, बिकॉज बेज आणि अशीच थीम आहे. बेज आणि गोल्डन आमचे फॅन्स आहेत. सो हे खूप छान जाईल हॉलमध्ये ॲक्च्युली. आणि जेव्हा मी इथे सोफा घेऊ ना, त्याच्या कॉर्नरमध्ये मी ठेवेन एक मोठासा स्टँड घेऊन, आणि तेव्हा खूप भारी वाटेल हे. आणि ह्याच्यामध्ये काहीतरी असं स्क्रू वगैरे काहीतरी आहे आतमध्ये. येस, हे आय थिंक ना असं एखाद्या लॅम्पवरती वगैरे लावायला आहे. हे बघा, म्हणजे एखाद्या स्टँडवरती असं लावायला आहे. सो हे खूप छान आहे.
आणि थँक्यू सो मच गाईज, हे अमेझिंग गिफ्ट दिल्याबद्दल थँक्यू. आता मी तुम्हाला नेक्स्ट दाखवते. देन सेकंड आहे जे गिफ्टमध्ये भेटलं होतं, तर हे आहे स्टेनलेस स्टील इडली मेकर. मेक 12 इडलीज इन अ जिफी. दिस इज. आणि इडली मेकर ॲक्च्युली मी घेतलं होतं, जे आई पप्पा आपल्याला देतात ना भांडी, त्याच्यामध्ये इडली मेकर घेतलं होतं. ॲक्च्युली ती भांडी मी कोणती घेतली ते पण तुमच्यासोबत शेअर करेन. जी घरामध्ये भांडी नव्हती ती ॲक्च्युली घेतली मी, जी इथे नव्हती ती. जनरली मोस्टली हंडा कळशी वगैरे असं घेतात, बट आता आय डोंट थिंक सो की कोणी हंडा कळशी वगैरे घेत असेल. त्याच्यामुळे मग मी मला जे हवे होते ना ते घेतले आहे. आणि हे मला इडली मेकर भेटलेलं आहे. सो याच्यात मी इडलीज बनवू शकते. खूप छान आहे हे. आणि थँक्यू सो मच अगेन ज्यांनी दिलं आहे त्यांच्यासाठी. सो मी तुम्हाला अनबॉक्स करून दाखवते की इडली मेकर कसा आहे ते. याच्यामध्ये असे 3 स्टँड आहेत, तुम्ही बघू शकतात. आणि 12 इडलीज एका वेळी होतात. सो छान आहे. आणि हे आहे ते असं भांडं. थांबा तुम्हाला दाखवते ओपन करून. हे बघा, हे वरचं झाकण आहे आणि हे आहे असं भांडं. आय थिंक आपण ह्याच्यामध्ये ना ही कढाई म्हणून पण यूज करू शकतो. ही अशी छोटी कढाई म्हणून. येस. आणि हे ह्याच्यामध्ये असं, हे बघा, ह्याच्यामध्ये असं ठेवायचं आणि वरून झाकण लावायचं आणि इडलीज बनवून खायच्या. मी जेव्हा इडलीज बनवेन ना तेव्हा मी हे फर्स्ट यूज करेन, कारण फारच छान वाटतं हे. सो मी तुम्हाला दाखवेन तेव्हा त्याचा रिव्ह्यू पण आपण घेऊ. सो छान आहे हे, मला खूप आवडलं आहे. थँक्यू सो मच. आता मी पुढे लास्ट बट नॉट द लीस्ट जे गिफ्ट आहे ते मी तुम्हाला दाखवते, जे आम्ही फर्स्ट ओपन केलं होतं ॲक्च्युली, कारण ते असं स्क्वेअर शेपमध्ये होतं. तर म्हटलं याच्यामध्ये काय आहे बघूया. आणि ते आम्ही फर्स्ट तिथे घरी ओपन केलं होतं आणि सगळ्यांना इतकं आवडलं आणि मला तर खूप जास्त प्रचंड आवडलेलं आहे. आणि ते आपण म्हणजे सगळ्यांच्या घरी असायलाच पाहिजे. ते आहे हे बघा, हे गिफ्ट. आणि ह्याच्यामध्ये काय आहे मी तुम्हाला ओपन करून दाखवते. ही आहे फ्रेम छत्रपती शिवाजी महाराजांची. आणि तुम्ही जर जवळून बघितलं, मी दिसते इथे, बट हे बघा, याच्यावरती आहे ना असे 3D डायमंड्स आहेत आणि इतका सुंदर मागचा देखावा आहे. आणि हे बघा किती छान महाराज आपले. मला खूप 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 जास्त आवडलं आणि ही फ्रेम मी घरी लावणार आहे. खूप भारी वाटते ही फ्रेम बघायला. खूप सुंदर आहे, खूप सुंदर. सो थँक्यू सो मच एवढं अमेझिंग गिफ्ट दिल्याबद्दल. म्हणजे महाराजांची फ्रेम मला घरी लावायचीच होती, तर मी ही फ्रेम नक्की लावेन. मला खूप आवडली आहे ही फ्रेम. आणि ना हे 3D आहेत. सो ह्याच्यावरती जेव्हा आपण हात लावतो ना तेव्हा ते डायमंड्स आपल्याला फील होतात. वरती लावलेले आहेत ते ग्लासच्या वरती. सो खूप भारी केलेलं आहे याच्यावरती काम पण. आणि खूप छान आहे ही फ्रेम. खूपच छान आहे. मला खूप जास्त आवडली. सो हे होते काही गिफ्ट्स जे मला माझ्या लग्नामध्ये भेटले होते. आणि अजून 1-2 आहेतच. अजून 1-2 आहेत. अजून एक मला कुकर भेटलेला आहे, तो मी दाखवेन तुम्हाला जेव्हा
बाकीचं सामान जेव्हा आम्ही आणू ना तेव्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये मध्येच एकदा दाखवेन. सो ही काय गिफ्ट्स मला भेटले होते. सो जे लग्नाला आले ज्यांनी मला गिफ्ट्स दिलेत त्यांच्यासाठी थँक्यू. आणि हे मी सगळे गिफ्ट्स एक दिवशी नक्की आणि हे मी सगळे गिफ्ट्स यूज करणार आहे. सो थँक्यू सो मच गाईज अगेन. तर आता मी काय करते, आता कपडे मला वाळत घालायचे आहेत. मी कपडे वाळत घालेनच थोड्या वेळाने आणि जेवण बनवेन. तर जेवणात आज मी बनवणार आहे भाकरी, भात, त्याच्यानंतर एक मटकीचा रस्सा. बघू भाजी बनवली तर बनवेन, नाही तर एक रस्सा. कारण कोळंबी मसाला आहे. सो हजबंड कोळंबी मसाला खाईल आणि मी मटकी खाईन असं, बिकॉज आय एम व्हेजिटेरियन. तर चला, व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि व्लॉगला भरभरून प्रेम द्या. आणि बेल आयकन प्रेस केलं नसेल तर बेल आयकनवरती प्रेस करा, म्हणजे जेव्हा पण माझे व्लॉग्स येतील ना तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन जाईल आणि लगेच तुम्ही बघू शकता. थँक्यू, बाय, टेक केअर.